दररोज आपण एमपीएससीने विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे ब्रिक्स शिखर परिषदा. यावर तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये प्रश्न पाहायला मिळतात. सरळ सेवा एक्झाम असो, राज्य सेवा एक्झाम असो, म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा टॉपिक आहे. मध्ये जोड्या लावा याच्यासाठी प्रश्न विचारलाय की ब्रिक्स शिखर परिषद आहेत प्रामुख्याने 16वी ब्रिक्स शिखर परिषद, 15वी, 13वी, 14वी अशा पद्धतीने इथे ऑप्शन दिलेले आहेत. तिकडे ऑप्शन आहे नवी दिल्ली, बीजिंग, जोहान्सबर्ग आणि कझान. तर आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा, ब्रिक्स नेमकं काय आहे ते सुरुवातीला समजून घेऊ. जगातील 5 प्रमुख उद्योन्मुख अर्थव्यवस्थांचा म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमिकचा हा गट आहे. ते प्रामुख्याने ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांचा समावेश आहे. 2006 मध्ये औपचारिकपणे ब्रिक्सची स्थापना झाली. BRIC फक्त लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना इत्यादींचा समावेश होता. पहिली शिखर परिषद जी होती ती 16 जून 2009 रोजी रशियातील एकातेरिबर्ग येथे पार पडली. दक्षिण आफ्रिकेचा कधी समावेश झाला मग यामध्ये 2010 मध्ये ब्रिक्स झालं, कारण साऊथ आफ्रिका त्यामध्ये ऍड झाला म्हणून. 1 जानेवारी 2024 पासून इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती हे देश पूर्ण सदस्य झाले. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया सुद्धा या गटाचा पूर्ण सदस्य बनला. पहिली शिखर परिषद मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ष 2009 मध्ये रशिया या ठिकाणी औपचारिक पद्धतीने पार पडली. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला काय विचारलंय, जोड्या लावासाठी 13, 14, 15, 16 ज्या काही ब्रिक्स शिखर परिषद आहेत त्या कुठे पार पडल्या याबद्दल विचारलेला आहे. हा 13वी शिखर परिषद आहे 2021 मध्ये भारतामध्ये व्हर्च्युअल पद्धतीने पार पडली. शिखर परिषद आहे 2022 मध्ये चीनमध्ये व्हर्च्युअल पद्धतीनेच उच्च गुणवत्तेच्या ब्रिक्स भागीदारीला प्रोत्साहन द्या, जागतिक विकासासाठी एक नवीन युगाची सुरुवात करा असा त्याचा विषय होता, म्हणजे थीम होती. त्याच्यानंतर 15वी शिखर परिषद आहे 2023 मध्ये. यजमान कोण होतं? दक्षिण आफ्रिका. त्या ठिकाणी प्रामुख्याने जोहान्सबर्ग या ठिकाणी ब्रिक्स आणि आफ्रिका परस्पर वेगवान वाढ, शाश्वत विकास, सर्वसमावेशक बहुपक्षीयतेसाठी भागीदारी या विषयावरती आधारित होती. शिखर परिषदेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला, तो म्हणजे ब्रिक्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, UAE अशा 6 नवीन देशांना सदस्यत्व देण्याचे जाहीर केले होते त्यावेळेस. त्याच्यानंतर 16वी शिखर परिषद आहे 2024 मध्ये रशिया, कझान या ठिकाणी पार पडली. तर आता 17वी शिखर परिषद आहे. ही शिखर परिषद 2025 मध्ये ब्राझील, रिओ दी जानेरिओ या ठिकाणी पार पडली. आता हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 18वी ब्रिक्स शिखर परिषद आहे ती 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे, हा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नॅशनल माहिती तुम्हाला सांगते, ब्रिक्स संघटनेमध्ये जर जगाचा वाटा आपण बघतो तर जवळजवळ 50% असं, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं होईल. जवळ 49.5%. त्याच्यानंतर जागतिक लोकसंख्या GDP मध्ये 40% आणि जागतिक व्यापारामध्ये 26% इतका वाटा आहे संघटनेचा. हे सुद्धा माहिती पाहिजे. अशा पद्धतीने ब्रिक्स संघटना आहे याबद्दल आपण माहिती घेतली. महत्वाच्या बाकीच्या सुद्धा संघटना आहेत. G7 परिषद आहे किंवा टेक शिखर परिषद आहे, तसेच शिखर परिषद आहे, SCO शिखर परिषद आहे, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम सुद्धा आहे, स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. ती तर तुम्ही व्यवस्थित ऐकली असेल तर तुमच्यासाठी प्रश्न. आफ्रिका हा देश ब्रिक्स संघटनेमध्ये कधीही सामील झाला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.